नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सिद्धारामेश्वर गण पाटील, आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेढा. आधार आयुर्वेद आरोग्यविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नेहमीप्रमाणे आजही आपण एक विषय चर्चेसाठी घेऊन आलो आहे. तर आजचा विषय आहे, सकाळी उपाशीपोटी पाणी प्यावे का? बरेच जण उपाशीपोटी पाणी प्यायला सांगतात. ते बरोबर आहे का? आयुर्वेदशास्त्रामध्ये याच्याबद्दल काय सांगितलं आहे? आधुनिक शास्त्र याच्याबद्दल काय सांगतं? खरं काय आहे? आणि पाणी पिण्याचे आयुर्वेदामध्ये सांगितलेले नियम काय आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सखोल सविस्तरपणे बघणार आहोत. उपाशीपोटी पाणी पिऊ नये असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. कारण का? तर आयुर्वेदामध्ये वेग सांगितलेले आहेत, जसं की तहान लागली, भूक, परत मलप्रवृत्ती, मूत्रप्रवृत्ती, शिंकणे, जांभळी येणे, उलटी येणे, हे आयुर्वेदामध्ये वेग म्हणून सांगितलेले आहेत. म्हणजे ह्या आपल्या शरीराच्या काही संवेदना आहेत. ह्या आपल्या शरीराच्या संवेदना ह्या ॲटोमॅटिक आपल्याला निर्माण होतात. ज्यावेळी त्याला शरीराला गरज असते किंवा नको असते, त्यावेळेला हे संवेदना आपल्या शरीराला सांगतात, त्याला वेग म्हणतात. आणि हे वेग आयुर्वेदामध्ये वेगांना धारयती असं सांगितले. म्हणजे वेग धारण करू नयेत, म्हणजे विनाकारण ते अडवून ठेवू नयेत किंवा विनाकारण उदिरण करू नये सांगितलं आहे. म्हणजे विनाकारण काढू नयेत, म्हणजे उलटी विनाकारण काढू नये. तर अशा पद्धतीने वेग धारणही करू नयेत आणि उदिरणही करू नये असं नियम हा आयुर्वेदशास्त्रातला आहे. ह्याच नियम इथं लागू होतो की तहानमध्ये, की सकाळी उपाशीपोटी पाणी पिल्यानंतर, म्हणजे ज्यावेळी तहान लागलेलीच नसते, आपलं जे अन्न आहे, रात्री जेवण केलेलं भोजन हे पहाटेपर्यंत पचन पूर्ण झालेलं असतं आणि सकाळी आपला जाठरा अग्नी जो असतो पोटातला तो फुललेला असतो. आणि तो फुललेला असताना त्याला अन्नाची गरज असताना आपण जर तांब्या भरून पाणी जर पिलं, गरम पिऊ किंवा थंड पिऊ, जर चूल असेल, चुलीमध्ये जर पाणी ओतलं तुम्ही, गरम पाणी होता किंवा थंड पाणी होता, चूल ही विझणारच आहे. यानं तुम्ही जर सकाळी जाठरा अग्नी आपला चांगला फुललेला असताना, अन्नाची गरज असताना जर तांब्या भरून जर पाणी तुम्ही पिलास, तर त्यावेळेला आपला जाठरा अग्नी हा मंद होतो. जाठरा अग्नी मंद झाला की तुमच्या अपचनाला तिथूनच सुरुवात होते, तिथून आम्लपित्ताला सुरुवात होते, तिथून आतड्यांवरती ताण येतो, पचनशक्ती मंदावल्यामुळं मलावरादाची तक्रार, म्हणजे पोट साफ न होण्याची तक्रार बिघडते. त्यानंतर पचन बिघडल्यामुळं मेदसंचिती जास्त होते, वजन वाढायला चालू होतं, करपट ढेकर, गॅसेस, पोट गच्च होणं, ह्या तक्रारी वाढत जातात. पण आपल्याला ह्या गोष्टीची कल्पनाच नसते की हे जाठराग्नीमुळं झालेलं आहे की आपल्या सकाळच्या पाणी पिण्यामुळं झालं आहे. हे आपल्याला ह्याचे दुष्परिणाम माहीतच नसतात, त्यामुळे आपण हे चालूच ठेवतो. हे कुणीतरी यूट्यूबवरती कुठले तरी आयुर्वेद स्वयंघोषित आयुर्वेद तज्ज्ञ जे असतात, त्यांनी असं सांगून ठेवलेलं असतं की सकाळी उपाशीपोटी एवढं पाणी प्या, म्हणजे शरीर स्वच्छ राहील. असंच तहान लागलेली नसता पाणी अजिबात पिऊ नये, तहान लागलेली नसताना पाणी पिऊ नये आणि भूक लागलेली नसताना जेवण करू नये. हा साधा सोपा नियम आपण, पहिला नियम हा डायटिंगच्या बाबतीत पाळला पाहिजे. तहान नसताना अजिबात पाणी पिऊ नये. त्यानं काय, पाणीसुद्धा पचवावं लागतं. पाणीसुद्धा काही वरून ओतलं आणि मोरीसारखं बाथरूम धुतल्यासारखं ते किडनीतून निघून जातं असं नाही. तर प्रत्येक अवयवामध्ये जातं, प्रत्येक सिस्टीममध्ये जातं आणि त्याला पचवावं लागतं. अशा पद्धतीनं सकाळी उपाशीपोटी जर पाणी तुम्ही पित असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला जर तहान लागलेली असेल तर तेवढंच तुम्ही अर्धा कप किंवा 1 कप, अर्धा ग्लास, जेवढी तुमची तहान आहे तेवढंच पाणी हे पिलं पाहिजे. हेच शास्त्रीयदृष्ट्या करेक्ट आहे. त्यानंतर पाणी कसं पिलं पाहिजे, किंवा जे ग्लास जो आहे तो आपल्या ओठाला स्पर्श झाला पाहिजे, पाण्याचा गालाला स्पर्श झाला पाहिजे, तर त्याच्यामध्ये आपलं जी काही लाळ आहे ती लाळ मिश्रित होते आणि आपल्या त्या पाण्यामध्ये पाचक रस मिक्स होतात आपल्या जठरामधले, पोटामध्ये, आणि ते पाण्याचं चांगलं पचन होतं. त्यामुळे अपचन होत नाही, पचनाला सुलभता निर्माण होते. तर पाणी पिताना कधीही तोंड लावून पाणी पिणं हे गरजेचं आहे. ते आपल्या आयुर्वेदातल्या नियमामध्ये, हे ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर काही असे चुकीचे सल्ले खूप जास्त प्रसिद्ध आहेत यूट्यूबवरती, की त्यामध्ये
सकाळी लिंबू पाणी प्यायला ते सांगितलं जातं, तेही वजन कमी करण्यासाठी. 2 गोष्टी आहेत, एक मध पाणी घ्यायला सांगितलं जातं आणि एक लिंबू पाणी घ्यायला सांगितलं जातं. लिंबू पाणी घ्यायला सांगितलं जातं पित्त कमी होण्यासाठी, पचन चांगलं होण्यासाठी. खरं तर मगाशीच सांगितलं मी, तहान नसताना पाणी प्यायचंच नाही आहे. लिंबू पाणी तर अजिबातच नाही. कारण का तर काही जण पचनासाठी किंवा पित्त कमी होण्यासाठी म्हणून 1-1, 2-2 लिंबू सकाळी एका ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये पिळून ते सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पितात. खरं तर आपल्या मनुष्य शरीरासाठी दिवसभरासाठी एका लिंबूतला 8वा भाग किंवा 2 ते 3 थेंब लिंबाचा रस, एवढाच आंबट रस आहे तो आपल्या शरीरासाठी गरजेचा आहे. त्याच्यापेक्षा जास्त जर दिलं तर ते आम्ल आहे, ॲसिड आहे ते. त्यामुळे आपल्या शरीरात उलटं पाचक रस हा ॲसिडिक होणार आहे, आपलं पित्त हे वाढणार आहे, हे आपल्याला माहीत नसतं. आपण अनावधानाने ह्या दुष्परिणामांचा माहिती नसल्यामुळे उगीच आहे म्हणून भरपूर आपला अर्धा लिंबू किंवा 1 अप्पूट लिंबू पिळून आपण ते पितो, तेही रोज पितो. त्यामुळे एकतर उपाशीपोटी पाणी पिल्यामुळेही जठराग्निमांद्य होणार आहे, प्लस तुम्ही लिंबू जास्त पिळल्यामुळं तुमचा जो काही पाचक रस आहे तो जास्त ॲसिडिक होणार आहे, आम्ल होणार आहे. त्यामुळं पित्त कमी नाही, उलटं पित्त वाढणार आहे, पचनशक्ती बिघडणार आहे. त्यामुळं लिंबू पाणी पिणं, गरम पाण्यात असू देत किंवा कशाही, लिंबू पाणी सकाळी पिणं हे पूर्णतः चुकीचं आहे, हे शास्त्राच्या विरुद्ध आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट येते की मध पाणी प्यायचं की नाही. बरेच जण आयुर्वेदाच्या नावाखाली वेट लॉस 7 डे प्रोग्रॅम, 21 डे प्रोग्रॅम, सकाळी उपाशीपोटी मध पाणी, गरम पाण्यामध्ये मध टाकून सकाळी उपाशीपोटी गेलं की महिन्याकाठी एवढं वजन कमी होतं असं सांगितलं जातं. हे साफ चुकीचं आहे. आयुर्वेदामध्ये मी आत्ता 20 ते 25 वर्ष झाला आयुर्वेदाचा अभ्यास करतो, त्यात शिक्षण झालं, पण कुठेही असं ग्रंथामध्ये मला उल्लेख आढळला नाही की मध पाणी पिल्याने आणि गरम मध पाणी पिल्याने कुठलंही वजन कमी होण्याचा कुठलाही संदर्भ नाही. आणि हे खरं तर आयुर्वेदामध्ये गरम पाणी आणि मध हे विषवत सांगितलं आहे. हे दोन्ही मिक्स केलं तर त्याचं विष तयार होतं असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं सकाळी उपाशीपोटी जर मध आणि गरम पाणी तुम्ही पित असाल तर ते पाणी पिण्याच्या नियमामध्येही बसत नाही आणि वजन कमी करण्याच्या याच्यामध्येही त्याचा कुठलाही जराही संदर्भ येत नाही. कारण थंड पाण्यामध्येच तुम्ही मध टाकू शकता, गरम पाण्यामध्ये मध टाकू शकत नाही, ते विषवत आहे. तुम्हाला रोज जरी तुम्ही कितीही दिवस 2 महिने 4 महिने जरी गरम पाण्यामध्ये तुम्ही सकाळी मध टाकून जर पिला तर 1 ग्रॅम 2 ग्रॅमनं सुद्धा तुमचं वजन कमी होणार नाही, त्याचा कुठलाही तुम्हाला फरक जाणवणार नाही. तर अशा पद्धतीनं मध पाणी पिल्याने जी काय आपली पचनशक्ती असते उलटं बिघडते. आपल्याला वजन कमी करण्यासाठी काय पाहिजे असतं तर आपल्याला चांगली जी भूक लागली पाहिजे आणि ते पचलं पाहिजे. चांगल्या पद्धतीनं सारकिट्ट विभाजन होऊन मलशुद्धी जर चांगली होत असेल, मेटाबॉलिक रेट जो आपला असतो तो चांगला पाहिजे, आपला जठराग्नी चांगला पाहिजे, तर आपलं वजन कमी होण्यास मदत होते. फक्त मध पाणी पिल्यानं कुठलाही आपला वजनामध्ये कुठल्याही पद्धतीनं फरक पडत नाही. त्यानंतर पाणी पिण्याचा अजून एक नियम येतो की जेवणाच्या आधेमध्ये शेवटी सुरुवातीला पाणी कसं प्यावं, काय प्यावं. तर जेवणामध्ये सुरुवातीला आपल्याला जठराग्नी आपला फुललेला असतो, भूक लागलेली असते, त्यामुळे सुरुवातीला आपण खूप जास्त पाणी पिऊ नये. जर आपल्याला घसा कोरडा पडलेला असेल तेवढंच आपलं ओलसरपणा आपल्या तोंडामध्ये येण्यासाठी तेवढं आपण पाणी सुरुवातीला पिऊ शकतो. जेवणाच्या आधेमध्ये थोडं थोडं पाणी आयुर्वेदाने प्यायला सांगितलं आहे. कारण का आपला जे काही अन्न आपण खातो ते जर रुक्ष असेल, कोरडं असेल तर ते त्याला मऊपणा येण्यासाठी त्यात आपला जो लालास्त्राव आहे, लाळ आहे, ती मिसळावी आणि पाचक रस सुलभतेने त्यात मिक्स व्हावे, त्यासाठी जलमहाभूताची म्हणजे पाण्याची गरज असते. त्यामुळं आधेमध्ये आपण थोडंसं पाणी पिलं तर ते पाचक रस आपल्या अन्नामध्ये चांगला मिक्स होतो आणि पचन सुलभतेने होतं. म्हणून जेवणाच्या आधेमध्ये थोडं थोडं पाणी पिलं पाहिजे. जेवणाच्या शेवटी पाणी पिऊ नये. बरेच जण जेवणाच्या शेवटी तांब्याभर जास्तीत भरपूर पाणी प्यायला सांगितलं जातं काही वेळेला,
तर हे चुकीचं आहे. जेवणाच्या शेवटीसुद्धा अति जास्त जर पाणी पिलं तुम्ही तर काय, एखादा आपण एका चपातीसाठी किंवा भाकरीसाठी जर पीठ मळायला घेतलं आपण उदाहरणार्थ, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागतं मध्यम प्रकारे, तर ते त्याचं पिठाचा गोळा तयार होईल. त्यात जर आपण तांब्यावर पाणी टाकलं तर ते पिठल्यासारखं होईल, त्याची भाकरी तयार होऊ शकणार नाही. तसंच आपल्या पोटामध्ये आहे की तुम्ही जर अतिरिक्त पाणी टाकलं तर पाचक रस आणि ते अन्न हे पूर्ण वेगळं होईल. त्यामुळं पचन नीट होणार नाही, तिथून अपचनाला सुरुवात होते, पोटात गॅसेस तयार होतात, मेटाबॉलिझम बिघडतं, जठराग्नी मंद होतो. त्यामुळं हे अतिरिक्त पाणी पिणं जेवणाच्या शेवटी हे अत्यंत चुकीचं आहे. तर अशा पद्धतीनं हे पाणी पिण्याचे जेवणासंदर्भातले हे आयुर्वेदामध्ये सांगितलेले हे नियम आहेत. तर अशा पद्धतीनं हे सकाळी उपासपोटी पाणी प्यावं का नाही ह्या मेन आपल्या प्रश्नापासून ते शेवटीपर्यंत जे काही नियम मी सांगितले आहेत ते अवश्य आपण अंगीकारा, तरच आपल्याला पाण्याचे महत्त्व आपल्या शरीरावरती काय आहे ते तुम्हाला समजेल आणि त्याच्यातून आपलं शरीर निरोगी राहण्यास मदत होईल. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.